उभारिले देवालया तुका झालासे कडस भजन करा सावकाश. असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा देव आणि भक्ताचा अतूट प्रेमाचा संबंध सांगणारा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचा भावार्थ आणि स्पष्टार्थ सांगण्याच्या अगोदर, कारण ही सेवा किम निमित्ताने आहे, वक्त्याचं आद्य कर्तव्य होते, या नात्यानं बोलायचं झालं तर ते असं. संतांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेली ही भूमी, संत भूमी, संत नगरी, भगवंताच्या आणि साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी उगवा नगरी. उगवा या नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह 16, अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह. स्थळ आहे हनुमान मंदिर सभागृह उगवा. या मारुतीरायाच्या पावन दरबारामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे, ऐका. कार्यक्रमाचं निमित्त श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबारायांच्या या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आपल्या या उगवा नगरीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण समस्त मंडळींनी केलेलं आहे. इथं आल्यानंतर गोड असा सोहळा पाहायला मिळालेला आहे. अद्भुत सोहळा जो स्वर्गालाही लाजवेल एवढा आनंद तुमच्या नगरीमध्ये आहे. आणि खरोखरच भाग्य आहे तुमचं, तुमच्या गावाचंही भाग्य आहे की तुम्ही आपण महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. हे काही सामान्य भाग्य आहे का? अरे, आणि ज्यांच्या अमृतुल्यवाणीतून ज्यांनी व्यासपीठ नेतृत्व ज्यांच्याकडे असे असणारे हरिभक्त परायण गुरुवर्य प्रशांतजी महाराज घोगरे टाकळी यांच्या नेतृत्वाखाली व्यासपीठावरती बाबा बसलेले आहे आणि सर्व मंडळी पारायण करतात. विशेष करून भाग्य आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मे जे याच लागे. नामदेवरायांनी बोलावं या समाजाला. अरे, तुमच्याच्याने 9000 उभे जरी कधी श्रवण करता येत नसेल, पारायण करता येत नसेल, पण ज्याचा ज्याचा जन्म या भारतात झाला नव्हे, ज्याचा ज्याचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला, त्यानं एक वेळेला तरी ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय मरण सुद्धा पत्करू नये. ऐका, ज्याला ज्याला जन्म मरणाचा सोहळा साजरा करायचा असेल त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण जीवनामध्ये नक्की करा, सार्थक या देहाचं करा. महाराज, आमच्या जोड वेळ नाही. ऐका, आमच्याकडे वेळ नाही, आम्ही फार मोठं बिझी आहे या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये आम्ही बिझी आहे. तुमच्याच्यानं ज्ञानेश्वरीचं पारायण जरी होत नसेल तरी महाराज म्हणतात जीवनामध्ये एक तरी होवे अनुभव.
अनुभवावे नामा मने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी तरी ओवी अनुभवावी. एक तरी ज्ञानेश्वरीतली ओवी माणसाने मुखामध्ये घ्यावी, वाचन करावं. एक तरी ओवीचं वाचन करावं. ज्ञानेश्वरी सामान्य आहे का ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. ज्या ग्रंथामध्ये 56 भाषेचा केला असे गौरव. महाराज, जी संस्कृत भाषा या सामान्य या जडजीवाला कळत नव्हती, संस्कृत कळत नव्हती. आम्हाला आमची मराठी सुद्धा कळत नाही. ती तर संस्कृत भाषा आहे, देव भाषा आहे. वेद ज्या व्यासांचे उपकार या जगावरती आहे, म्हणून व्यासाचा थोरू विश्वासी झाला उपकारू. तो श्रीकृष्ण मुक्ती आकारू ग्रंथची पै केला. त्याच माऊली ज्ञानोबारायांनी महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर, लोपले ज्ञान जगी हितज्ञान ते कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. महाराज, ज्या ज्ञानोबारायांनी या अवतारामध्ये येऊन संस्कृतीच्या गाठी उखलल्या, ते भगवान विष्णूचा अवतार माझे ज्ञानोबार आहे. आणि ज्या ज्ञानोबारायांनी 56 भाषा या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून या समाजाला सांगितल्या. एक नाथबाबाच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये ऐका. नाथबाबा तर बोलतात, ज्ञानेश्वरीच्या पाठी जो ओवी करेल मराठी, ज्ञानेश्वरीच्या पाठी जो ओवी करेल मराठी, तया अमृताची नरोटी जाण ठेवली. काय भाषा आहे. ज्यानं ज्ञानेश्वरीच्या पाठीवरती मराठी ओवी तयार केली, त्याच्या पंचपक्वान्नाच्या ताटात अमृताची वाटी वाटल्यासारखं होईल. ही भाषा आहे दादा. किती भाषा आहे. काय शिकवते आम्हाला ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. सहज बोलते हो. ज्याचं प्रेम त्या ग्रंथाशी आहे, त्या ग्रंथातून ती ज्ञानोबारायांची ओवी या जीवाला सहज उपदेश करते. ऐका. पण या जीवाला त्या देवाचं नाम, त्या माऊलीच्या ओवीचं ज्ञान का कळत नाही? कारण हा जीव विषयाच्या पंचतत्वामध्ये फसलेला आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. देवाचं नाव सुद्धा या जीवाला आवडत नाही. एवढा आळसी जीव झालेला आहे, एवढा इंद्रिय अधीन गेलेला जीव आहे. देवाचं नाव गोड आहे, परमार्थ गोड आहे, प्रपंच कडू आहे. प्रपंच हा कडू आहे, परमार्थ गोड आहे. पण प्रपंच रूपी गोड कडू असणारा गोड वाटतो, आणि परमार्थ हा गोड आहे पण जीवाला कडू वाटतो. याचं कारण आहे, माऊली बोलतात, विषय विषयाचा परिपाळू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोड जीवासी झाला. ऐकणारी मंडळी सुज्ञ आहे, त्या लेवलची आहे. त्या लेवलचे ऐकणारी मंडळी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण ज्या ठिकाणी ते लोक काही कमी नसतात बाबा. कमी म्हणजे ज्ञानाने फार आहे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कोणी नाहीतर आपण ठिकठिकाणी बघतोय. माऊलीची भाषा आहे, विषय रांदिले रसस होय, तरी जेवणारा ठाऊकचे होय, तरी तो ताटाची सांडून जिया जाय जिया परी, का कमल कंदा आणि दरदुरी, नांदनो कैकचे घरी, परी पराग सेविचे भ्रमरू एरू चिखलूचे उरे. मेल्यानंतर किती शृंगार करा, फायदा नाही. मेल्यानंतर म्हाताऱ्याचं मड घरात पडलं नाजी म्हणे, माय बाबाले मस्त पोणचा डब्बा आवडत होता न, तोंडाला लावायले. बाबा होता आबरा की डाबरा, गोबर गॅस. पण तरी आजी कौतुक करते म्हणे, बाबा पोणच्या डब्याशिवाय एक दिवसही राहत नव्हता ना. पावडरचा डबा जर कधी घरात नसला, कधी तर सांडस घेऊन मारत होता ना आजी. साबण लावणं कधी सोडलं नाही.
अत्रिलची बाटली लावल्याशिवाय राहिला नाही, बिना गॅसवाला फॉक मारल्याशिवाय राहिला नाही, सरीन तडलो खाली आदळू आदळू काढे तिच्यातला पण मारे. हो, मेल्यानंतर किती शृंगार कला माऊली म्हणतात, फायदा नाही. अरे मृत जैसा शृंगारीला बोलू नका, ऐका. विठाल विठाल मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थे नानीला कडू दुधी